आणि अशाच टिप्ससाठी मराठी टिप्स हिअर या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मराठी टिप्स हिअर या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगा फ्रीजमध्ये का ठेवू नयेत आणि त्याचे घातक परिणाम काय आहेत। शेवग्याची भाजी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आणि त्याचे फायदेही तसेच आहेत। शेवगा हा पानांपासून ते मुळांपर्यंत खूप गुणकारी आहे आणि फायदेशीर आहे। शेवग्याची कोवळ्या पानांची भाजी आपण आवडीने खातो, तसेच फुलांची ही भाजी खूपच छान लागते आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी आपल्या आहारात ठेवल्यामुळे आपल्याला त्यापासून भरपूर फायदे होतात। ताप येणे, मुतखडा, संधिवात, डोळ्यांचे विकार, दाढदुखी, गर्भवती स्त्रियांची गर्भांची वाढ व सुलभ प्रसूती होण्यासही फारच उपयुक्त ठरते। ज्या स्त्रिया बाळाला स्तनपान करतात त्यांना पुरेसे दूध येण्यास मदत होते। दूध न येण्याची समस्या दूर होते। अनेक स्त्रियांना मासिक पाळीत पोटात दुखते, कंबर दुखते, त्यावरही भाजी खूप उपयुक्त आहे। शेवग्याचा पाला घालून उकळलेले पाणी आंघोळीसाठी जर वापरले तर त्वचा तुकतुकीत, निरोगी व स्वच्छ आणि वेगळा असा ग्लो येईल। तसेच उकळलेल्या शेंगाचे तुकडे चण्याच्या पिठात टाकून पिठले भाजी करता येते। शेंगामध्ये अ जीवनसत्व असल्यामुळे रातआंधळेपणा कधी येत नाही। म्हणूनच तर पानांपासून ते मुळांपर्यंत एवढी सर्व गुण संपन्न अशी ही भाजी फ्रीजमध्ये ठेवू नये। याचे नैसर्गिक फायदे जे आहेत ते होत नाहीत। ही भाजी फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा आपण खातो त्याच्या दुष्परिणामाबरोबरच त्याची चवही लागत नाही आणि खूप वेळ शिजवण्यास ठेवल्या तरी त्या नीट शिजल्या जात नाहीत। खाताना त्या कडू आणि करकर लागतात। यामुळेच शेवग्याच्या शेंगा किंवा इतर कोणत्याही भाज्या पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नयेत आणि खाऊ नयेत। त्यासाठी एक छोटीशी टिप्स घ्या। आपण जेव्हा शेंगा आणतो तेव्हा त्या सुती ओल्या फडक्यामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवल्या तर त्या सुकणार नाहीत आणि फ्रेशही राहतील। हेल्दी राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।